मंडळी, मुरंबाच्या कथेतला हा टप्पा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल, कारण आज खरी गोष्ट अशी आहे की प्रेमवेदना आणि नात्यांचा 7 वर्षांनंतरचा संघर्ष एकाच क्षणी धडाधड उघडवतोय। ही फक्त मालिका नाही तर रमा अक्षयच्या प्रेमाचा रोलर कोस्टर प्रवास आहे। अक्षयचं मन आधी रेवाकडे होतं आणि रमा म्हणजे फक्त जबाबदारी, पण काळाबरोबर दोघं मैत्रीच्या वाटेवरून प्रेमापर्यंत पोहोचले। मग आली रेवा। तिनं दोघांच्या नात्यात विष ओतायचा प्रयत्न केला, पण रमाक्षय कधी तुटलेच नाहीत। आणि तेव्हाच घरात धडकली एक भयंकर वादळासारखी व्यक्ती, इरावती आत्या। तिच्या कारस्थानानं रमा, अक्षय आणि त्यांच्या छोट्या मुलीमध्ये 7 वर्षांचं भलभलतं अंतर पडलं। 7 वर्षांनी परत आल्यानंतर रमा बदललेली, अक्षय जबाबदाऱ्यांनी दाबलेला आणि मध्ये उभी होती। त्यांची गोड मुलगी आरोहीजीच्या निरागस डोळ्यांत फक्त एकच स्वप्न, माझी आई वडील पुन्हा एकत्र यावेत। आणि मग काय, आरोहीने सुरू केली एक जबरदस्त मिशन, पण तिच्या छोट्या हातांत आशेचा दिलासा अजूनही घट्ट पकडलेला आहे। आता सवाल एकच, रमा तिच्या मनातलं प्रेम अक्षयला सांगणार का? आणि आरोहीचं मिशनर मागचे कधी पूर्ण होणार? मंडळी, पुढचा एपिसोड या नात्यांच्या भवितव्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, कारण शेवटी ज्या नात्यांमध्ये प्रेम असतं ते कितीही दूर गेले तरी परत येतातच। जर तुम्हीही रमाक्षयला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी आतुर असाल तर तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी लाईफस्टाईल हबला सबस्क्राईब करा।